बुल्ढाना की मयूरी बुटकुले की संदिग्ध मौत के खिलाफ 23 सितंबर को जिला अधिकारी कार्यालय के सामने भव्य विरोध मोर्चा निकाला गया। मयूरी बुटकुले का विवाह 10 मई को जलगांव खानदेश में गौरव ठोसर से संपन्न हुआ था। शादी के महज 4 महीने बाद मयूरी की संदिग्ध परिस्थितियों में मौत हो गई। परिवार के कुछ लोग इसे आत्महत्या बनाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन मयूरी के मायके वालों का दृढ़ विश्वास है कि ये कोई साधारण आत्महत्या नहीं बल्कि हत्या है। मायके वालों ने इस मामले में न्याय की मांग करते हुए मयूरी के हत्यारों को कड़ी से कड़ी सजा, विशेषकर फांसी देने की आवाज उठाई है। इस मांग को लेकर शहर के लोगों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने भव्य विरोध मार्च निकाला। इस प्रदर्शन में सभी राजनीतिक पार्टियों के प्रतिनिधि, सामाजिक संगठन के पदाधिकारी और बड़ी संख्या में महिलाएं भी शामिल हुई। प्रदर्शनकारियों ने न्याय दिलाने और मामले की निष्पक्ष जांच कराने की मांग जोर शोर से की। मृतका के परिजनों का कहना है कि वे इस मामले को लेकर हार नहीं मानेंगे और जब तक दोषियों को सजा नहीं मिलती तब तक ये लड़ाई जारी रहेगी। ये घटना समाज में महिलाओं की सुरक्षा और न्याय मिलने की आवश्यकता पर भी सवाल उठा रहे हैं। आमची एकच मागणी आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। अशी नराधम जगामध्ये राहायला नकोच आणि हुंडाबळी हे बंद झालीच पाहिजे। अशा नराधमाला जगण्याचा काहीच अधिकार नाही। किती दिवस झाले लग्न फक्त 4 महिने होऊन त्यांनी अशी दशा केली माझ्या मुलीची। तो छळ हे नसून त्यांनी हत्याच केली माझ्या मुलीची। असे नराधम या जगामध्ये नकोच। आज आम्ही बुलढाणा या ठिकाणी बुलढाण्याची लेक जी जळगाव या ठिकाणी दिली होती आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि ते मूर्ख लोक सगळ्यांना आश्वासित करतायत की तिने आत्महत्या केली। ती शिकलेली, सवरलेली, सुशिक्षित मुलगी होती। ती स्वतः आत्महत्या करू शकत नाही। तिने आत्महत्या केली नाही। हिला त्या हुंड्यापायी आणि पैशापायी नेहमी वडिलांना मागणी करून, त्या वडिलांना पैसे आम्हाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करून त्या मुलीचा त्यांनी बळी घेतला। तर या सर्व दोषींना कडक ही फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप तरी झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे। आणि अशा मुलींना परत कोणत्याच मुलींना बळी जाणार नाही किंवा कोणत्याच लेकीला पुन्हा अशी वेळ येणार नाही, म्हणून कठोर कारवाई आणि कठोर शिक्षा या लोकांना झालीच पाहिजे असं आमच्या या सर्वांचं सांगणं आहे, मागणी आहे। तुम्ही बघू शकता मयुरी आज आपल्यामध्ये हयात नाही आहे। मयुरी नसताना जर मयुरीला एवढा सपोर्ट मिळतोय तर जेव्हा मयुरी होती तेव्हा तिच्या माहेरच्यांचा, आम्हा सगळ्या लोकांचा तिला भरपूर प्रमाणात सपोर्ट होता। त्यामुळे आत्महत्या हे तिच्यासाठी ऑप्शन नव्हतंच। ही एक हत्याच आहे। यासाठी आमची मागणी आहे की ही हत्येची शिक्षा ठरावी आणि असे जे नराधम आहे यांच्यावर जो आपल्या कायद्याचा वचक आहे तो कायम राहिला पाहिजे। हे समाजामध्ये मोकळे सुटायला नको, जेणेकरून कायद्याची भीती राहील। असे पाऊल पुढे कोणी उचलणार नाही आणि कुठल्या तरी निष्पाप मुलीचा बळी पुन्हा जाणार नाही। काय मागणी आता आमची हीच मागणी आहे की पहिली गोष्ट तर त्या लोकांनी पंचनामा न करता ते शरीर खाली उतरवले। तिला कोणीच बघितलेलं नाही की तिने आत्महत्या केलेली आहे, तिने फाशी घेतलेली आहे, तर त्याची पुन्हा एकदा चौकशी व्हावी।